काही लोक इतिहास लिहितात, काही लोक इतिहास घडवतात, पण काही मोजकीच माणसं अशी असतात जी कोणताही गाजावाजा न करता भविष्यासाठी वारसा जपत असतात. कल्पना करा, एक आदिवासी महिला जिचं स्वतःचं पक्क घर नाही, मोठी जमीन नाही, नियमित उत्पन्न नाही, आयुष्यभर गरिबीशी संघर्ष, पण तरीही ती अशी संपत्ती जपतीये जी करोडो रुपयांपेक्षाही मौल्यवान आहे. ही संपत्ती म्हणजे सोनं, चांदी किंवा हिरे नाही, तर शेकडो वर्षांचा शेतीचा वारसा, देशी बियाणं आणि निसर्गाची नातं जपणारी पारंपरिक शेती. त्यांना साथ मिळाली डॉक्टर MS स्वामीनाथन रिसर्च फाउंडेशनची. त्यांच्या मदतीने देशी बियाण्याचे सुधारित वाण बनवून तयार केला काला जिरा वाण. कालांतराने या वाणाला GI टॅग म्हणजेच भौगोलिक मानांकन मिळालं आणि कोरापूटच्या संपूर्ण प्रदेशाची जागतिक कृषी वारसा स्थळ म्हणून नोंद झाली. त्यांच्या या कामाची दखल देश विदेशात घेतली गेली. ही कथा आहे कमला पुजारी यांची. कोण होत्या कमला पुजारी आणि त्यांनी शेतीचा वारसा जपला म्हणजे नेमके काय केलं आणि त्याचा परिणाम नेमकी काय झाला, पाहूयात आजच्या कर्तृत्ववानतीच्या 6व्या भागातून. नमस्कार, मी स्वराली. ॲग्रोवन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. साल 1950चं ओडिसाच्या कोरापूट जिल्ह्यातल्या पात्रापूट या छोट्याशा आदिवासी गावात कमला पुजारी यांचा जन्म झाला. त्यांचं बालपण गरिबीत गेलं. त्या कधीही शाळेत गेल्या नाही. मुळात शाळा म्हणजे काय हेही त्यांना माहीत नव्हतं. त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून होता जंगल आणि शेतीवर. पावसाळ्यात भात किंवा बाजरी आणि बाकीच्या दोन्ही ऋतूंमध्ये जंगलच त्यांचा आधार व्हायचं. जंगलाने त्यांना रानभाज्या, फळं, फुलं, कंद आणि मूळ भाज्या पुरवल्या. त्यांच्या दिवसाची सुरुवात जंगलातून लाकूड गोळा करण्यापासून व्हायची आणि शेवट शेतात काम करून. कमला पुजारी सांगायच्या, माझं आयुष्य स्वयंपाक, जंगल आणि शेती या भोवतीच फिरत होतं. अर्थातच निसर्ग हेच त्यांचं विद्यापीठ होतं. लहानपणी कमला आपल्या आईसोबत शेतात जायच्या. त्यांच्या आईमुळे त्यांना भाताच्या वेगवेगळ्या जातींची ओळख झाली. त्यांच्या आईची एक सवय कमलाजींना खूप भावायची, ती म्हणजे पिकाच्या काढणीनंतर ओंबीतले काही निवडक दाणे पुढच्या वर्षीसाठी जपून ठेवणं. त्यांच्या आई सांगायच्या, बियाणं म्हणजे भविष्य असतं. या वाक्याप्रमाणे कमला पुजारींनी आयुष्यभर वेगवेगळी बियाणं जपली. वर्षानुवर्ष त्यांनी वेगवेगळ्या भाताच्या वाणांचे बियाणे गोळा करायला सुरुवात केली, तीही लहान लहान मातीच्या भांड्यांमध्ये. महाकांता, फुला, गांठिया, तिली, मचकांता, कालाजिरा यासारख्या पारंपरिक भाताच्या वाणांचं त्यांनी संवर्धन केलं. बघता बघता त्यांच्याकडे 100 पेक्षा जास्त भाताच्या जाती जतन झाल्या. प्रत्येक जातीची स्वतःची चव होती, सुगंध होता, हवामानाशी जुळवून घेण्याची क्षमता होती आणि सांस्कृतिक महत्व होतं. आधुनिक शेतीच्या लाटेत अनेक जाती नामशेष होण्याच्या मार्गावर होत्या, पण कमला पुजारी यांनी देशी वाण केवळ जपून ठेवलं नाही, तर स्वतःच्या शेतात त्याची लागवडही केली आणि इतर आदिवासी महिलांना तसं करायला प्रोत्साहनही दिलं, जेणेकरून या वाणांचं संवर्धन होईल. काही काळातच पात्रापूट हे सुगंधी भाताचं गाव म्हणून ओळखलं जाऊ लागलं. पण कमला पुजारींच्या आयुष्यातला सर्वात महत्वाचा टप्पा अजून यायचा होता. 90च्या दशकात त्यांची डॉक्टर MS स्वामीनाथन रिसर्च फाउंडेशनशी ओळख झाली. पण हे डॉक्टर MS स्वामीनाथन रिसर्च फाउंडेशन नेमकी काय आहे? तर 1960 साली भारतात हरित क्रांती झाली आणि देश भूकमुक्तीच्या वाटेने जाऊ लागला. हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. या क्रांतीची रूपरेषा आखणारे डॉक्टर MS स्वामीनाथन यांनी 1988 साली चेन्नईला स्थापन केलं डॉक्टर MS स्वामीनाथन रिसर्च फाउंडेशन. या संस्थेचं उद्दिष्ट होतं देशी बियाणं, जैवविविधता, आदिवासी ज्ञान आणि शाश्वत शेती यांचं संरक्षण करणं, संवर्धन करणं. या संस्थेशी कमलाजींचा संबंध आला एका प्रशिक्षण कार्यक्रमात, जो कालाहंडी जिल्ह्यात आयोजित केला होता. तिथं त्यांना पहिल्यांदा समजलं की त्या करत असलेल्या कामाचं वैज्ञानिक महत्व किती मोठं आहे. संशोधकांनी त्यांना सांगितलं, त्या फक्त बियाणे जपत नाहीये, तर भविष्यातली अन्न सुरक्षा जपतायत. हा क्षण त्यांच्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट ठरला. पात्रापूटमध्ये घेतल्या जाणाऱ्या पारंपरिक आणि सुगंधित जाती एक क्रांतीच होती. या क्रांतीचा सुगंध डॉक्टर MS स्वामीनाथन यांच्यापर्यंत पोहोचला. पण भात हा फक्त सुगंधी असणं पुरेसं नव्हतं, याचं उत्पादनही मिळणं तितकंच गरजेचं होतं. कारण या जातींचं उत्पादन एकरी फक्त 2.5 ते 3 क्विंटलच मिळायचं. त्यामुळं आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन वाढवणं आणि कालाहंडी, कोरापूट या जिल्ह्यांमधल्या आदिवासींचं जीवनमान सुधारणं हेही तितकंच गरजेचं आहे, हे स्वामीनाथन यांनी ओळखलं.
याच विचारातून MS स्वामीनाथन संशोधन संस्थेने ओडिसाच्या कालाहांडी जिल्ह्यात एक छोटं संशोधन केंद्र उभारलं. कमला पुजारींनी त्यांच्याकडे असलेल्या पारंपरिक भाताच्या जाती शास्त्रज्ञांना दिल्या. यातलीच एक महत्वपूर्ण जात कालाजीरा. नाव जरी जिरा असलं तरी ही एक भाताची जात आहे. तिचा रंग काळसर आणि दाणे जिऱ्यासारखे लहान, त्यामुळं त्याला कालाजीरा हे नाव पडलं. कोरापूटच्या आदिवासी समाजाने हजारो वर्षांपासून या भाताची लागवड केली आहे. या भाताचं वैशिष्ट्य असं की हा भात सुगंधित आहे आणि त्याची चवही उत्कृष्ट आहे. शिजवल्यानंतर त्याचा सुगंध संपूर्ण घरभर दरवळतो. एवढंच नाही तर मधुमेह आणि ॲनिमिया यावरही तो प्रभावी उपाय. कमलाजी आणि शास्त्रज्ञ या दोघांच्या प्रयत्नातून सुधारित कालाजीरा वाण हे बनवलं गेलं, जे दुष्काळातही तग धरून उभं राहायचं आणि सुधारित वाणातही त्याची पौष्टिक गुणवत्ता टिकवून ठेवली होती. आणि महत्वाचं म्हणजे या वाणातून प्रति एकर 15 क्विंटल पर्यंत उत्पादन मिळत होतं, ज्यामुळे या प्रदेशाला दिलासा मिळाला. कालाजीरा जातीची लागवड वाढवण्यासाठी ओडिसा सरकारच्या कृषी विभागानं आणि राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेनं म्हणजेच नाबार्डनंही महत्वपूर्ण भूमिका बजावली. सुरुवातीला आदिवासी लोक सुधारित वाण स्वीकारायला नकार देत होते, पण कमला पुजारी यांनी महिलांना एकत्र केलं आणि त्यांचे गैरसमज दूर केले. हळूहळू लोकांनी कालाजीरा या भाताला स्वीकारलं आणि लवकरच हा वाण कालाहांडी आणि कोरापूटमध्ये मोठ्या प्रमाणावर पसरला. आज कालाजीरा हा कोरापूटच्या ओळखीचा भाग बनलाय. कालाजीरा म्हणजे कोरापूटचा अभिमान. याला प्रिन्स ऑफ राईस म्हणजेच भाताचा राजकुमार म्हटलं जातं. ऑगस्ट 2023 मध्ये या भाताला GI टॅग म्हणजेच भौगोलिक मानांकन मिळालं. GI टॅग म्हणजेच एखाद्या उत्पादनाची विशिष्ट भौगोलिक ओळख अधिकृतपणे मान्य करणं. जसं दार्जिलिंगचा चहा किंवा कोल्हापुरी चप्पल, तसंच आता कोरापूट कालाजीरा भातालाही स्वतंत्र ओळख मिळाली. आज हा वाण सुपर फूड म्हणून अमेरिका आणि युरोपीय देशांमध्ये निर्यात केला जातो. कालाजीराचा प्रवास चालू असतानाच मधल्या काळात शेती बदलत होती. रासायनिक खतं वाढत होती. जास्त उत्पादनासाठी अनेक शेतकरी पारंपरिक बियाण्याला नाकारत होते. पण कमला यांनी रसायनमुक्त शेतीचा प्रचार सुरू केला. त्या गावोगावी फिरल्या, घराघरात गेल्या, लोकांना समजावलं, महिलांना एकत्र केलं. रासायनिक खतं का वापरू नये, नैसर्गिक शेती का जपावी याचं महत्त्व त्या सांगू लागल्या. त्यांची मोहीम पोहोचली पात्रापूट पासून नवरंगपूर पर्यंत. त्यांच्या प्रयत्नांमुळे अनेक गावांनी रासायनिक खतांचा वापर कमी केला. एवढंच नाही तर महिलांच्या मदतीने त्यांनी बियाणे बँकाही उभारल्या. शेकडो पारंपरिक बियाण्यांचं संवर्धन झालं. पण कमला पुजारींचं काम फक्त शेतीपुरतं मर्यादित नव्हतं. त्या काळी लाकूड माफियांचा पगडा होता. मोठ्या प्रमाणात जंगल तोडही होत होती. त्याविरुद्ध त्यांनी काम करायचं ठरवलं. त्यांनी महिलांना संघटित केलं, लाकूड माफियांविरोधात आवाज उठवला आणि जंगलांचंही संरक्षण केलं. कालाजीरा वाण आणि याच प्रयत्नांमुळे 2012 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेनं म्हणजेच FAO ने कोरापूटला जागतिक कृषी वारसा स्थळ म्हणजेच GIAHS ग्लोबली इम्पॉर्टंट ॲग्रिकल्चरल हेरिटेज सिस्टीम हा दर्जा मिळाला. हा दर्जा अशा ठिकाणांना दिला जातो जिथं हजारो वर्षांची कृषी परंपरा, जैवविविधता आणि स्थानिक ज्ञान आजही जिवंत असतं. हा दर्जा मिळवणारं कोरापूट हे भारतातलं दुसरंच स्थळ आहे आणि पहिलं केसरसाठी प्रसिद्ध असलेलं जम्मू काश्मीर. कोरापूट हा भारतातला मोजक्या कृषी वारसा स्थळांपैकी एक बनला होता. या यशामागं हजारो आदिवासी शेतकऱ्यांसोबत कमला पुजारी यांचाही मोठा वाटा होता. हळूहळू त्यांच्या कार्याची दखल देश विदेशात घेतली जाऊ लागली. 2002 मध्ये दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग इथं त्यांना इक्वेटर इनिशिएटिव्ह अवॉर्ड मिळाला. नवी दिल्ली इथं कृषी विशारद सन्मान मिळाला. 2004 मध्ये ओडिसा सरकारनं त्यांना सर्वोत्कृष्ट महिला शेतकरी पुरस्कार दिला आणि 2018 मध्ये त्या ओडिसा राज्य नियोजन मंडळावर नियुक्त होणाऱ्या पहिल्याच आदिवासी महिला ठरल्या. कधीही शाळेत न गेलेल्या आदिवासी महिलेसाठी ही अत्यंत मोठी गोष्ट होती. 2019 मध्ये त्यांच्या आयुष्यातला सर्वात अभिमानाचा क्षण आला. भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर केला. तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते हा सन्मान त्यांनी स्वीकारला. त्यावेळी त्यांचा साधेपणा संपूर्ण देशाने पाहिला. परंतु पद्मश्री मिळाल्यानंतरही त्या पूर्वीसारख्याच राहायच्या. अनवाणी चालणाऱ्या, शेतात काम करणाऱ्या, बियाणे जपणाऱ्या आणि लोकांना मार्गदर्शन करणाऱ्या. त्यांच्या सन्मानार्थ ओडिशा कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठाने नव्या महिला वसतिगृहाला त्यांचं नावही दिलं. तत्कालीन मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी त्यांना म्हटलं, तुम्ही पुढच्या पिढ्यांसाठी प्रेरणास्थान आहात.
मात्र आयुष्याच्या शेवटच्या काळात त्यांची प्रकृती खालावू लागली. मूत्रपिंडाचे आजार आणि वृद्धापकाळामुळे त्यांना वारंवार रुग्णालयात दाखल करावं लागायचं. आणि मग 20 जुलै 2024 रोजी कटक इथल्या SCB मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू असताना हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं. त्यावेळी त्या 74 वर्षांच्या होत्या. पंतप्रधानांपासून ते सामान्य शेतकऱ्यांपर्यंत सर्वांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. पण कमला पुजारी खऱ्या अर्थाने कधीच गेल्या नाहीत. त्या आजही जिवंत आहेत. कोरापूटच्या शेतांमध्ये कालाजिराच्या सुगंधात, देशी बियाणांच्या प्रत्येक दाण्यात. कमला पुजारी या केवळ शेतकरी नव्हत्या, त्या एक चळवळ होत्या, एक विचार होत्या आणि एक वारसा होत्या. कमला पुजारींचा जीवन प्रवास तुम्हाला कसा वाटला आणि आमची ही कर्तृत्ववान महिलांची मालिका तुम्हाला कशी वाटते हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि पुढचा एपिसोड आठवणीने पाहण्यासाठी आत्ताच ॲग्रोवनला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.